आणि पावसाळा यावेळेला आता संपलेला आहे आणि आता महाराजांना जे वेध लागलेत ते अफजल खान पहिली मूव काय करतो याची वाट आता महाराज बघतायत. महाराजांना नक्की माहिती होतं की आपलं जे बलस्थान आहे, आपली जी ताकद आहे ती म्हणजे सह्याद्री आहे आणि मैदानी लढाई करणं हे आपल्यासाठी फार काही हिताचं ठरणार नाही आहे. इंग्लिशमध्ये एक टर्म आहे बघा, स्वॉट ॲनालिसिस. स्ट्रेंथ्स, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. तर हे तुम्हाला आयडेंटिफाय करावे लागतात की तुमच्यासाठी स्ट्रेंथ काय आहे, तुमची ताकद कशात आहे, तुमचा विकनेस कशात आहे, तुमचं कमजोरपणा कशात आहे, तुम्हाला येणाऱ्या संधी काय आहेत आणि तुम्हाला येणारे थ्रेट्स काय आहेत, तुम्हाला कशापासून धोके आहेत. आणि महाराजांना पक्क ज्ञान आहे या सगळ्याचं की आपलं स्वॉट ॲनालिसिस जे आहे ते महाराजांचं अतिशय पक्क आहे. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला अफजल खानाने हे सगळे तो कांड करत आला, हे सगळं बजाज नाईक निंबाळकरांची त्यांनी केलेली अटक असू दे, मधली त्यांनी मंदिरांना दिलेला त्रास असू दे, मधला महाराजांचा मुलूक जिंकणं असू दे, पण महाराज कुठेही त्याला नमलेले नाही आहेत. कुठेही महाराजांनी त्याला असं दाखवलेलं नाही की आता मी उतावळी झालोय आणि तू जिथे असशील त्या मैदानात मी आता यायला तयार आहे आणि आपण समोरासमोर लढाई करू. पेशन्स आहे ना, तो युद्धामध्ये फार महत्त्वाचा आहे बरं का. म्हणजे एस्पेशली ही जी सगळी स्ट्रॅटेजिक वॉरफेअर्स असतात, या स्ट्रॅटेजिक वॉरफेअरमध्ये तुम्ही जितकं डोक्याने खेळाल ना तितका तुमचा विजय निश्चित असतो. आणि महाराजांनी हेच करण्याचं ठरवलेलं होतं कारण महाराजांना आपली स्ट्रेंथ माहिती होती आणि ती स्ट्रेंथ म्हणजे हा सह्याद्री आहे.